परमपूज्य श्री वासुदेव नंदन सरस्वती स्वामी महाराज मंदिर येथे श्री दत्तयाग महायज्ञ निमित्त महाआरती महाप्रसाद वाटप। याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 4 व 5 जानेवारी 2025 रोजी शनिवारी व रविवारी पौष शुद्ध पंचमी षष्ठी निमित्त श्री दत्तयाग महायज्ञ कार्यक्रम घेण्यात आला। या 2 दिवसीय कार्यक्रमात अतिशय भक्तिमय वातावरणात धुळे शहरातील परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मंदिर, नागपूर सुरत बायपास, आसारामजी गुरुकुल मागे या ठिकाणी भव्य स्वरूपात श्री दत्तयाग कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी श्रींचा पालखी सोहळा 4 ते 5:30 दरम्यान संपूर्ण परिसरातून काढण्यात आला। तदनंतर 6 ते 8 दरम्यान दीपोत्सव व करुणा त्रिपदी घेण्यात आले। तर आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 ते 12 दरम्यान सामूहिक अर्चन विधी, दत्त यंत्र अभिमंत्रण, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, महाआरती, महानैवेद्य व महाप्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला। 12 ते 3 दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी प्रसाद व विभूती वितरण 3 ते 4 दरम्यान करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील उपस्थिती दिली। तर या परिसरात येणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता देखील येत्या काळात पूर्ण होईल असं आश्वासन या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी दिले। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज मंदिर परिसरात आमदार अनुपभैया अग्रवाल, मंदिर व्यवस्थापक व यागाचे आयोजक विलास जोशी व विनय जोशी आदी उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी पूज्य सद्गुरू श्री आगाशे काका सद्गुरू सेवा मंडळ कामगाव, भोलेबाबा परिवार धुळे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले। तर मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या 2 दिवसीय कार्यक्रमाचा लाभ घेतला। सर, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। आपल्या धुळे शहरामध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं देवस्थान आहे, मंदिर आहे। या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त संप्रदायाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा 18 अक्षरी मंत्र दिलेला आहे। आणि ह्या मंत्राचा प्रचार करण्यासाठी, दत्त भक्तीचा प्रचार करण्यासाठी स्वामी महाराजांचं खूप मोठं कार्य आहे। या धुळ्यामध्ये असणाऱ्या सुरत साक्री बायपासच्या जवळ असणाऱ्या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांच्या